शेतकरी कामगार पक्ष चिरनेर भूम विभाग तसेच पीपी खार पाटील यांच्या प्रयत्नांतर्गत रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने 3 आणि 4 मे दरम्यान चिरनेर येथील स्वर्गीय अनंत रामकृष्ण पाटील क्रीडा नगरीमध्ये महिला आणि पुरुष गटांच्या नाईट कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 आणि 4 मे दरम्यान पुरुष तसेच महिला गटांच्या कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या। या प्रसंगी रायगड जिल्ह्याच्या बांधकाम आणि अर्थ विभागाच्या सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद सदस्य आस्वाद पाटील, मुंबईच्या महिला आघाडी अध्यक्ष डॉक्टर शर्मिला हांडे, रायगड जिल्हा परिषद बालकल्याण व महिला विभागाच्या सभापती प्रिया मुकादम, पनवेल तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा गुलाबताई पाटील, पनवेल तालुका मतदारसंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रज्योती म्हात्रे, माजी महिला आघाडी सदस्य माधुरी गोसावी, सईदा सय्यद, बबन मुकादम, उरण तालुका चिटणीस महादेव भरत, सुरेश ठाकूर आदी मान्यवरांसहित दर्शक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसंगी या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याच्या विविध गावातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेमध्ये गणेश शिर्के या खेळाडूने प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर द्वितीय क्रमांकावर उरणमधील गणेश क्लब, तर तृतीय क्रमांकावर उरणमधील भालचंद्र स्पोर्ट्सने बाजी मारली। या प्रसंगी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब प्राप्त करण्यात सिद्धार्थ पाटीलला यश प्राप्त झाले, तर उत्कृष्ट चढाई या स्पर्धेमध्ये उरणमधील गणेश क्लबच्या पंकज म्हात्रेने बाजी मारली, तर दुसरीकडे उत्कृष्ट पकड स्पर्धेमध्ये गणेश क्लबचा प्रफुल्ल पाटील याला यश प्राप्त झाले। या स्पर्धेमध्ये महिला खेळाडूंनी देखील विजय प्राप्त केलाय। या स्पर्धेमध्ये आवाज गावातील दिलखुश संघाने प्रथम स्थान प्राप्त केलं, तर ठाकूरपेठेतील काळभैरव संघाने दुसरा क्रमांक प्राप्त केला, तर दुसरीकडे गडप गावातील पंचक्रोश संघ तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारण्यात यशस्वी झालाय। सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंमध्ये दिलखुश संघातील राजिका पाटील, महिला चढाई स्पर्धेमध्ये काळभैरव संघाच्या प्रतिमा मुसले, तर उत्कृष्ट चढाई स्पर्धेमध्ये आवाज गावच्या अनिता भोईर यांनी यश प्राप्त केलंय।